तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुरुवातीलाच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील नंदिनी ईश्वरीला वटसावित्रीचं वाण द्यायला आलेली असते. त्याचबरोबर नंदिनी म्हणत असते, मला कळालं तू आणि अर्णवने फूड अँड फॅशन स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. म्हटलं भेटूनच तुला ऑल द बेस्ट करावं. तुम्ही दोघे नक्की जिंकाल. ऑल द व्हेरी बेस्ट. यावर ईश्वरी सुद्धा थँक्यू असं म्हणते. पुढे ईश्वरी नंदिनीला म्हणते, तू आणि जीवाने आई बाबा होण्याबद्दल जो फैसला घेतलाय ना तो आवडला मला. कौतुक वाटलं तुम्हा दोघांचं. त्यानंतर नंदिनी वटसावित्रीचं वाण देत ईश्वरीला म्हणते, यशाचं वाण घेऊन आली आहे असं समज. त्यानंतर नंदिनी तेथून निघून जाते. रमाकांत इकडे अर्णवला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. रमाकांत म्हणत असतो, चिंटू मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. काही वर्षांपूर्वी जे काही घडलंय त्याबद्दल. हे ऐकल्यानंतर सगळेजण रमाकांतजवळ बघू लागतात. अर्णव म्हणत असतो, हे बघा मला ना तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. मला ना कॉम्पिटिशनवरती फोकस करायचं आहे असं म्हणून अर्णव तेथून जात असतो. एवढ्यात ईश्वरी तेथे येते. ईश्वरी म्हणते, सर प्लीज बाबांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. बोलू द्या ना त्यांना प्लीज. त्यानंतर ईश्वरी म्हणत असते, बाबा बोला ना काय बोलायचं आहे. रमाकांत बोलणार एवढ्यातच वल्लरी तेथे येते आणि म्हणते, अरे वा स्पर्धेची तयारी जोरदार सुरू आहे वाटतं. वल्लरीला आलेलं बघून रमाकांत गप्प बसतो. ईश्वरी म्हणत असते, बाबा बोला ना काय बोलायचं होतं. परंतु रमाकांत काहीही बोलत नाही. रमाकांत वल्लरीजवळ बघत असतो. ईश्वरी म्हणत असते, बाबा बोला ना काय बोलायचं होतं. यावर रमाकांत म्हणतो, नाही काही महत्त्वाचं नाही. तुमची तयारी छान चालू आहे. त्यानंतर रमाकांत माझी आरतीला जायची वेळ झाली असं म्हणून तेथून निघून जातो. वल्लरी एकटक रमाकांतजवळ बघत असते. सर्वजण गेल्यानंतर ईश्वरी म्हणत असते, बाबा आधी घडलेल्या गोष्टींबद्दल काहीतरी सांगायचं आहे म्हणाले, पण मग वल्लरी मामी आल्यावर लगेच निघून का गेले. त्यानंतर सर्वजण देवीला नमस्कार करायला आलेले असतात. आजी देवीला म्हणत असते, देवा ही स्पर्धा जिंकण्यासाठी हे चौघं प्रयत्नांची शर्त करतील. ही स्पर्धा जिंकणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे. त्यांची मनोकामना पूर्ण कर. दुसरीकडे सौदामिनी देशमुख राकेशला भेटायला जेलमध्ये आलेली असते. येताना ती राकेशसाठी लाडू घेऊन आलेली असते. राकेश सौदामिनीला म्हणत असतो, अरे वा खरंच तुम्ही माझ्यासाठी लाडू घेऊन आलात. हे लाडू खायचे होते मला. मला मोठी बहीण असती तर. यावर देशमुख म्हणतात, स्टॉप इट. ही ॲक्टिंग बघायला नाही आले मी. यावर राकेश म्हणतो, अहो जे येतंय ते करून दाखवत असतो मध्ये मध्ये. राकेश म्हणत असतो, बाय द वे लाडू छान झालेत. सांगा तुमच्या मेडला. यावर सौदामिनी म्हणते, ईश्वरी आणि अर्णवला अजून आपण हरवलं सुद्धा नाहीये आणि तुला लाडू खायची घाई झाली आहे. राकेश म्हणतो, अहो होपलेस झालोय मी आता. तुमचे सर्व प्लॅन्स फेल होत आहेत. मग मी लाडू खायचे तरी कधी. म्हणून मी आत्ताच सांगितले तुम्हाला लाडू घेऊन यायला. मिसेस सौदामिनी देशमुख तुमच्यासमोर जो शत्रू आहे ना त्याला खूप हलक्यात घेताना दिसताय तुम्ही मला. सौदामिनी म्हणते, तुला असं वाटत असेल पण मी त्यांना हलक्यात घेत नाहीये. यावर राकेश म्हणतो, हो का. मग तुमचाच डाव तुमच्यावर का उलटला सांगा ना. अहो त्या अर्णवच्या घरात 3 वर्ष राहिलोय मी जावई म्हणून. त्याचा विश्वास कमावला होता मी तरी सुद्धा त्या दोघांनी ट्रॅप केलं मला. त्या अर्णवची ती बायको माझी इंदोरी जिलबी. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही आहे त्यांच्यासमोर टिकणं. आता यापुढे तरी जरा विचार करून प्लॅन करा. सौदामिनी म्हणते, त्या दोघांना स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या कंपनीची बदनामी हे बेस्ट सोल्युशन वाटलं मला. यावर राकेश म्हणतो, हो हो बेस्ट. म्हणूनच तर तुमचा डाव उलटला ना तुमच्यावर असं म्हणून राकेश हसत असतो. आजी इकडे सर्वांनाच देवाचा प्रसाद देत असते आणि म्हणत असते, आता जिंकूनच यायचं घरी. ईश्वरी म्हणत असते, आज वटपौर्णिमा आहे. आधी आम्हाला पूजा करून घेऊ द्यात मग आपण निघूयात. त्यानंतर ईश्वरी नम्रताला म्हणते, ताई चल आपण पूजा करून घेऊयात. नम्रता म्हणते, माझी पूजा झाली आहे. हे ऐकून ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी म्हणते, अगं तू कधी पूजा केली. नम्रता म्हणते, अगं मी बाहेर नाही गेली पण मी फांदे आणून पूजा करून घेतली. त्यानंतर आकाश नम्रताला घेऊन ऑफिसला जातो. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, चल आपण निघूयात आपल्याला लेट झालाय. ईश्वरी म्हणते, अहो सर पण माझ्या पूजेचं काय करायचं. यावर अर्णव म्हणतो, तू पण एखादी फांदी आण आणि पूजा कर. यावर ईश्वरी म्हणते, नाही मला अशी नीट पूजा करायची आहे. यावर अर्णव म्हणतो,
ऑन द वे एखादं वडाचं झाड असेल तर तू कर पूजा. त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव आजीला नमस्कार करतात. सौदामिनी इकडे राकेशला म्हणत असते, तू एवढा हुशार आहेस ना, तर मग सांग मला एखादा प्लॅन. यावर राकेश म्हणत असतो, लाडू मस्त आहेत. राकेश म्हणतो, सौदामिनी मॅडम, तुम्ही मला माझे आवडते मोतीचूर लाडू आणलेत, त्यामुळे मी आता माझा प्लॅन तुम्हाला सांगतो. मी तुमच्या जागी असतो ना, असं म्हणत राकेश सौदामिनीचा गळा पकडायला जात असतो. सौदामिनी म्हणते, एवढं सोपं वाटतं का तुला? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? राकेश हसूनच म्हणतो, का, काय झालं, नाही जमणार? सौदामिनी म्हणते, जमायचा प्रश्नच नाही आहे, पण एवढं सोपं मरण मला त्याला द्यायचं नाही आहे. मला त्याला लोकांकडे मदतीसाठी भीक मागताना बघायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची प्रॉपर्टी आणि त्याचं घर गेल्यानंतर लोकांकडे भीक मागताना बघायचं आहे. राकेश म्हणतो, वा वा मिसेस देशमुख, खूप चांगले विचार आहेत. ते सगळं ठीक आहे, परंतु आत्ता स्पर्धेला पोचू नये म्हणून काय करणार आहात तुम्ही? यावर सौदामिनी म्हणते, आहे, माझ्या डोक्यात प्लॅन तयार आहे. राकेश म्हणतो, हो का, ग्रेट, मग तुम्ही करा तुमच्या पद्धतीने. तरीही सांगतोय, त्यांना थांबवणं सोपं नाही आहे. हे ऐकून सौदामिनी रागानेच म्हणते, डोंट डिच मी अगेन अँड अगेन, असं म्हणून ती जात असते. एवढ्यात राकेश तिला लाडूचा डब्बा तेथेच ठेवायला सांगतो. सौदामिनी रागानेच तो लाडूचा डब्बा राकेशच्या हातामध्ये देते आणि त्याच्याकडे रागानेच बघत तेथून निघून जाते. रमाकांत इकडे देवीच्या समोर उभा राहून म्हणत असतो, देवी आई, आज अर्णव आणि ईश्वरीची अग्निपरीक्षा आहे. त्यांच्यावर कृपा असू दे, तुझे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असू देत. ते दोघे या घरासाठी, बिझनेससाठी एवढे राबतायत, एवढे कष्ट करतायत, परंतु घरातल्याच काही जणांना हे बघवत नाही आहे, असंच मला वाटतंय. घरातल्यांशी खोटं वागण्यामागे काय उद्देश असेल वल्लरीचा? हे गूढ अजूनही उलगडलं नाही आहे. आई, मी सत्य शोधून काढणार. मला आजच नेमकं सत्य काय आहे ते कळू देत. मला सत्याचा साक्षात्कार होऊ देत. दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी स्पर्धेसाठी जायला निघालेले असतात. ईश्वरी छान नटून थटून आलेली असते. रस्त्यामध्येच ईश्वरीला वडाची पूजा करायची असते, म्हणून तिने छान अशी नऊवारी साडी घातलेली असते. अर्णव खूप प्रेमाने ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर, माझं ऐका, जाताना मला वडाची पूजा करायची आहे, त्यामुळे मला काही सामान घ्यायचं आहे, तर पुढे कटकट करायची नाही. यावर अर्णव म्हणतो, नाही कटकट करणार, चल निघूया प्लीज. त्यानंतर ईश्वरी म्हणते, तेथे काही बायका 5 फळं, ओटीचं सामान वगैरे विकत बसलेली असतील, त्यांच्याकडून मला सामान विकत घ्यायचं आहे. तेथे गेल्यानंतर सर्वांसमोर आरडाओरडा करायचा नाही. यावर अर्णव म्हणतो, तू काही डिटेलमध्ये पूजा करत बसणार आहे? एक काम कर, तू उद्या कर पूजा. यावर ईश्वरी म्हणते, ओ सर, तुम्ही काय बोलताय? वटपौर्णिमा आज आहे आणि पूजा मी उद्या करू? ते काहीही नाही, पहिले पूजा, बाद में काम दूजा. यापुढे काहीही होणार नाही. त्यानंतर ते दोघे निघून जातात. वल्लरी इकडे पुन्हा एकदा आजीच्या रूममध्ये आलेली असते. वल्लरीने आजीचे चोरलेले दागिने डुप्लिकेट बनवून घेतलेले असतात आणि तेच तिला पुन्हा आजीच्या लॉकरमध्ये ठेवायचे असतात. म्हणूनच ती आजीच्या रूममध्ये आलेली असते आणि हे सर्व रमाकांत बघत असतो. रमाकांतने या सगळ्याचा व्हिडिओ काढलेला असतो. वल्लरी म्हणत असते, अरे वा, खरे दागिने त्या उदयकांतकडे, आणि हे दागिने छान बनवले त्या कारागिराने, असं म्हणत वल्लरी ते सर्व दागिने ठेवत असते. दागिने ठेवून झाल्यानंतर वल्लरी तेथून निघून जाते. वल्लरी जात असताना तेथे खोट्या दागिन्यांची रिसीट खाली पडते. रमाकांत बाहेरून आत येतो आणि ती रिसीट घेतो आणि बघतो. रमाकांत म्हणतो, म्हणजे हिने खोटे दागिने बनवून घेतलेत ज्वेलर्सकडून? सापडला पुरावा. वल्लरीच्या विरोधात ठोस पुरावा सापडला. त्यानंतर इकडे अर्णव ईश्वरी जात असतात. रस्त्यात त्यांची गाडी थांबते. अर्णव इन्स्पेक्टरला विचारत असतो, काय झालं सर, पुढे काही प्रॉब्लेम आहे का? यावर इन्स्पेक्टर म्हणतो, तुम्ही पुढे जाऊ नाही शकत, पुढे नाकाबंदी केलेली आहे. अर्णव म्हणत असतो, सर, थोडीशी घाई होती, सोडता का प्लीज? यावर इन्स्पेक्टर म्हणतात, नाही जाऊ शकत तुम्ही. आणि हे सर्व लांबूनच सौदामिनी देशमुख बघत असते. ईश्वरी आणि अर्णव त्या इन्स्पेक्टरला खूप रिक्वेस्ट करत असतात, परंतु तो इन्स्पेक्टर ईश्वरी आणि अर्णवचं ऐकायला तयारच नसतो. इन्स्पेक्टर म्हणत असतो, रूल सगळ्यांना सारखेच आहेत. तुमची गाडी अडवली तशाच सगळ्यांच्या गाड्या अडवलेल्या आहेत. समोर नाकाबंदी आहे, त्यामुळे सगळ्या गाड्या अडवलेल्या आहेत. तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जा. यावर अर्णव,
ओके चालेल असं म्हणतो. हे बघून सौदामिनी हसत असते. इन्स्पेक्टर लगेच सौदामिनीला फोन करतो आणि म्हणतो, मॅडम काम झालंय तुमचं. सौदामिनी म्हणते, काम एकदम चोख केलाय तुम्ही. पैसे तयार आहेत, घेऊन जा. रमाकांतची इकडे शोधाशोध सुरू असते. दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी एका सुनसान रस्त्यामध्ये आलेले असतात. ईश्वरी म्हणत असते, सर आपण कुठे आलो आहेत? माझ्या मोबाईलला रेंजसुद्धा नाही आहे. यावर अर्णव म्हणतो, माझ्यासुद्धा मोबाईलला रेंज येत नाही आहे. मला वाटतं रस्ता इथे संपतोय. गाडी रिव्हर्स घ्यावी लागेल. यावर ईश्वरी म्हणते, नाही नाही थांबा सर, मला वाटतं या जंगलामध्ये मला वडाचं झाड नक्की सापडेल. अर्णव म्हणतो, वड? ईश्वरी म्हणते, अहो सर, वडाचं झाड मिळालं तर पटकन पूजा करून घेऊ ना. चला चला उतरा उतरा असं म्हणून ती अर्णवला खाली उतरायला सांग. त्यानंतर दोघेही खाली उतरतात. ईश्वरी म्हणत असते, थांबा, मला माझी पूजा करून घेऊ द्यात, मग आपण पोहोचू तिकडे. मला माहिती आहे ना, आपण वेळेत पोहोचू तिकडे. त्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणत असते, वड शोधा वड. परंतु अर्णव म्हणत असतो, मी सिंदोर, आपण रिटर्न जाऊयात. वड शोधण्यावरून ईश्वरी आणि अर्णवमध्ये सारखी तू मैमै चाललेली असते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, तुम्ही वड शोधा, मी 5 फळं शोधून आणते. यावर अर्णव म्हणतो, कुठे शोधू मी? ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही 5 फळं शोधा, मी वड शोधून आणते. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, या जंगलात तू हरवशील. मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरीने अर्णवला एका जागी उभं केलेलं असतं आणि ती त्याची पूजा करत असते. अर्णव म्हणत असतो, वडाचं झाड नाही आहे मी. ईश्वरी अर्णवभोवतीच 7 फेरे मारत असते आणि ती म्हणत असते, वडाचं झाड नव्हतं म्हणून श्रद्धेने पूजा केली असं समजा. 7 जन्म तुमची सोबत हवी आहे, गोड मानून घ्या.